यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, ती म्हणजे नव्या कार्यकारिणीची यादी पटेलांच्या नावच नाही आहे यादीमध्ये आणि त्यांच्या पदाचा उल्लेखच नाही आहे। पटेल यांचं नाव तर आहे, मात्र त्याच्या पुढे त्यांच्या पदाचा उल्लेखच नाही आहे। तर पटेलांच्या नावापुढे याआधी कार्याध्यक्ष पदाचा उल्लेख असायचा, मात्र या यादीमध्ये कार्याध्यक्ष पदाचा उल्लेखच पटेल यांच्या नावापुढे नाही आहे आणि त्यामुळे अध्यक्ष खजिनदार या पदांच्या पेनानं उल्लेख करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचं 10 मार्च रोजी पत्र आहे आणि पुढारी न्यूजकडे हे पत्र आलं होतं, मात्र फक्त सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांच्याच पदाचा या यादीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रफुल्ल पटेल यांचाही नावाचा उल्लेख आहे, मात्र त्यांच्यापुढे कार्याध्यक्ष असा उल्लेख देण्यात आलेला नाहीये। तर सुनेत्रा पवार अध्यक्ष आणि गर्जे हे पक्षाचे खजिनदार असल्याचं या यादीत नमूद करण्यात आलेलं आहे। इतर कोणत्याही सदस्यांच्या नावापुढे पदांचाच उल्लेख करण्यात आलेला नाहीये। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर या यादीमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे उल्लेख नाहीये कार्याध्यक्ष म्हणून, याच्या आधी तो उल्लेख असायचा, काय अर्थ घ्यायचा या सगळ्याचा? खरं तर सुनेत्रा पवार यांनी स्वतःची नवीन टीम तयार करायला सुरुवात केली आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। मात्र या जे पत्र आहे त्याच्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे दोघांचीही नावं आहेत, त्यांना त्यांच्या नावासमोर पदं दिलेली नाही। दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण हे पत्र इलेक्शन कमिशनकडे जातं त्यावेळेस सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर प्रेसिडेंट हे पेनाने लिहिलेलं आहे, गर्जे यांच्या नावासमोर ट्रेझरर म्हणून जे लिहिण्यात आलेलं आहे ते देखील पेनाने लिहिलेलं आहे। बाकी जे नावं 20 मे 2025ला दिवंगत अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, तेव्हा मात्र या सगळ्या नावासमोर खास करून प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर वर्किंग प्रेसिडेंट म्हणून उल्लेख करण्यात आला होता। त्यानंतर जनरल सेक्रेटरी म्हणून जर आपण पाहिलं तर तटकरे यांचा उल्लेख असल्याचा पाहायला मिळते। दोन्ही पत्रांमधला फरक लक्षात येतो, ज्या नावासमोर पदं आहेत ती देण्यात आली आहेत। मात्र या सगळ्या पत्रांमध्ये फक्त जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्या नावासमोरच प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष असा उल्लेख आहे। आता याचा अर्थ आपण काय घ्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे। त्यांना कदाचित या पदावरती कुणाला भविष्यामध्ये नेमायचं आहे का? कारण सध्या जर आपण पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे काम करताना पाहायला मिळत आहेत, मात्र त्यांच्या नावाच्या अनेक तक्रारी येताना पाहायला मिळत आहेत। अशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांना नवी टीम तयार करायची आहे का? त्यांना कदाचित तटकरे भविष्यामध्ये नको असतील किंवा त्यांच्या नावाबद्दल आक्षेप आहे याच्यावरती विचार म्हणून एक सेफर साईड म्हणून तिथे नावाचा उल्लेख केलेला नाही का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात। मात्र 20 मे 2025चं जे पत्र आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि फेब्रुवारीमध्ये ज्या पद्धतीने 26 तारखेला जो ठराव झाला, 293 साधारण सदस्य उपस्थित होते त्यावेळेस हा ठराव झाला, त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे अध्यक्षपदी। त्याच्यानंतर एक पत्र जातं अध्यक्षांकडनं की अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जे कोणी पत्रव्यवहार केला असेल ते गृहीत धरू नये म्हणून। तर याचा अर्थ काहीतरी होतो की तो म्हणजे राष्ट्रवादीमध्ये कोणीतरी आहे की जो एकतर सुरुवातीला अजितदादा गेल्यानंतर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता का, याची कुणकुण शरद पवारांना लागली होती का, म्हणून त्यांनी हे सगळं करण्यासाठी काही राजकीय खेळी केली आणि सुनेत्रा पवार त्याच्या अध्यक्ष झाल्या आणि पवार घराच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी अध्यक्ष होऊ नये याच्यासाठी देखील काही प्रयत्न करण्यात आले का, असे एक ना अनेक प्रश्न आता उलगडायला सुरुवात झालेली आहे। कारण सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद मिळू नये यासाठी त्यांच्या पक्षाच्या पवार व्यतिरिक्त लोकांनी प्रयत्न केले होते का, कारण हा पत्र का देण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर शरद पवार यांनी पवार घराच्या व्यतिरिक्त पक्ष कोणाच्या ताब्यात जाऊ नये यासाठी हालचाली केल्या का, पवार पक्ष ताब्यात घेते असं वातावरण तयार करण्यात आलं का आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे या पक्षाची धुरा गेली का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। मात्र ही बाब निश्चित आहे की ज्या अर्थी सुनेत्रा पवार यांनी हे पत्र दिलेले होते की अजितदादा गेल्यानंतर ज्या पद्धतीने कोणीही अशा पद्धतीने कुठलाही पत्र जे आहे व्यवहार
नक्कीच. तो गृहीत धरू नये आणि त्या अंतिम पत्र हे 26 फेब्रुवारीच्या अगदी. ठरावामध्ये जे पास करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांची सुनेत्रा पवार म्हणून निवड झाली आहे आणि बाकीचे जे बॉडीतले लोक आहेत जे आपल्याला पाहायला त्याच्यामध्ये छगन भुजबळ, त्याच्यानंतर तटकरे आहे, प्रफुल्ल पटेल आहेत, नक्की शिवाजीराव शिवाजी, गर्जे या आहेत. सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आणि या सगळ्यांवर लक्ष ठेवून राहा. आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटातून, ती म्हणजे नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आहे. मात्र पटेलांच्या नावापुढे पदाचा उल्लेखच नाही आहे. आपण पुढारी न्यूजच्या TV स्क्रीनवर ही यादी पाहू शकतोय. तर फक्त सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जेंचाच पदाचा उल्लेख या यादीमध्ये करण्यात आलेला आहे आणि पटेलांच्या नावापुढे कार्याध्यक्ष पदाचा उल्लेख नाही आहे. तर अध्यक्ष, खजिनदार या पदांचा उल्लेख करण्यात आलाय, मात्र पेनानं तो उल्लेख करण्यात आलाय. तर राष्ट्रवादीचं 10 मार्च रोजीचं पत्र हे पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे. फक्त सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांचाच पदांचा उल्लेख यात करण्यात आलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या पुढे अध्यक्ष असा उल्लेख आहे, तर गर्जे यांच्या नावापुढे पक्षाचे खजिनदार असा उल्लेख आहे.